नमस्कार, नम्रताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना आवडणारी आणि हवीहवीशी वाटणारी आईस्क्रीम। तर हो, आज आपण बनवणार आहोत टुटी फ्रुटी आईस्क्रीम। तर आईस्क्रीमसाठी इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे, ते तापायला ठेवलेलं आहे। त्यासाठी इथे वाटीमध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। या पावडरमध्ये ऑलरेडी व्हॅनिलाचं एसेन्स आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर नसेल घरात तर काही हरकत नाही। आता ह्याच्यात मी 3 टेबलस्पून दूध घालत आहे आणि ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मला जरा हे पातळ वाटत आहे, म्हणून ह्याच्यात मी अजून 1 टेबलस्पून कस्टर्ड घालणार आहे। आपल्याला ह्याच्यात अंड किंवा कंडेन्स मिल्क कशाचीही गरज लागणार नाही आहे। आपली आईस्क्रीम मस्त आणि एकदम टेस्टी बनणार आहे। दूधही उकळलेलं आहे। आपण अर्धा लिटर दूध ठेवलेलं, आता उकळून ते कमी झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण कस्टर्ड पावडर आपण जे बनवून ठेवलेलं आहे दुधात घालून ते ह्याच्यात हळूहळू सोडायचं आहे व ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व करताना आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे। आता इथे तुम्हाला मी जे टेबलस्पून दाखवत आहे त्या टेबलस्पूनच्या मापाने मी 5 टेबलस्पून साखर घातलेली आहे। तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। हे सर्व करताना आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि साखर टाकल्यानंतर आपण ह्या दुधाला 1-2 असे बॉईल द्यायचे आणि दूध घट्ट व्हायला पाहिजे। हे बघा, एवढं घट्ट झालं का आपण गॅस बंद करायचा। आता 3-4 मिनटं दूध जरा थंड करून घ्यायचा। आता आपण ह्याला फ्रीजरमध्ये 3 तास सेट व्हायला ठेवूया। 3 तासानंतर आपल्याला ह्याला परत बाहेर काढायचं आहे। 3 तासानंतर मी ट्रे बाहेर काढली आहे। आईस्क्रीम चांगली सेट झाली आहे। आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये घेऊन चांगलं फिरून घ्यायचं आहे। असं केल्याने आपली आईस्क्रीम जास्त सॉफ्ट होते। आता आपण ह्याला चांगलं फिरून घेऊया। ह्या स्टेपने आपल्या आईस्क्रीमला चांगला क्रीमी टेक्स्चर येतो। ह्याच्यात आता आपण टुटी फ्रुटी घालूया। तुम्हाला जर टुटी फ्रुटी नको असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप पण छोटे छोटे करून ह्याच्यात टाकू शकता। आता आपण ह्याला सेट करून फ्रीजमध्ये ठेवूया। हे बघा, मी 4 तास ठेवलेलं, 4 तासानंतर अशी सेट झालेली आहे आपली आईस्क्रीम। उन्हाळा आहे म्हणून लवकर लवकर वितळत आहे आईस्क्रीम। मी खूप घाईघाईमध्ये कापत आहे हे, पण आईस्क्रीम फार छान झालेली आहे। तुम्ही नक्कीच हे बनवून खा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।